जोरदार पाऊस आणि त्यात ही गरमागरम कुरकुरीत कॉर्न भजी कुणाला नाही आवडणार बरं. खरंच पावसाळ्यात कॉर्न भजी खाण्याची मजाच वेगळी. भज्याला रंग तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे तर, आणि टेक्स्चरवरून कळालंच असेल तुम्हाला हे किती कुरकुरीत झालेले आहेत तर. आणि आतून एकदम सॉफ्ट जाळीदार आणि एकदम हलके फुलके झालेले आहेत बरं, तुम्ही पाहू शकाल. आणि चवीला तर एकदम कमाल होतात हे. खरंच तुम्ही एकदा ट्राय करून पहा, तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडतील. तर लगेच रेसिपी पाहूयात. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला पुढचे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं. तर लगेच रेसिपी पाहूयात. कॉर्न भजी बनवण्यासाठी आपल्याला कॉर्न लागणार आहे. ह्या कॉर्नचे आता आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहे. तसेच आपल्याला एक मीडियम साईजचा बटाटा देखील घ्यायचा आहे. सर्वात अगोदर कॉर्नचे आपण असे दाणे काढून घेऊयात चाकूने. पिलरने देखील तुम्ही याचे हे दाणे काढून घेऊ शकता. मोठ्या साईजचा एकच कॉर्न घेतला मी. तुम्ही घेतलेले कॉर्न जर छोटे असेल तर तुम्ही 2 घेऊ शकता. अशा प्रकारे याचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्यानंतर हे काय मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. कॉर्न असे चाकूने काढून घेतल्यामुळे हे कॉर्न ऑलरेडी थोडेसे तुटतात, त्यामुळे हे फुटत नाही तेलामध्ये. त्यानंतर आता एक मीडियम साईजचा कांदा असा पातळ कट करून यात घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर कट करून घालायची आहे. त्यानंतर जो बटाटा घेतलेला होता त्याला मी असं किसणीने किसून घेतलेला आहे आणि तो बटाट्याचा किस स्वच्छ धुवून यामध्ये घालते आहे. अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे 1 चमचा. त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे 1.5 ते 2 चमचे. तुम्ही घेतलेली मिरची पावडर कितपत तिखट आहे त्यानुसार यात घालायचे आहे. त्यानंतर हळद घालायची आहे अर्धा चमचा. जिरे घालायचे आहे पाऊण चमचा. धने पावडर घालायचे आहे अर्धा चमचा. मसाल्याच्या डब्यातल्या छोट्या चमच्याने साहित्य घेतलेलं आहे मी. त्यानंतर ओवा घालायचा आहे अर्धा ते पाऊण चमचा. मीठ घालायचं आहे चवीनुसार. आणि आता यात बेसन पीठ घालायचं आहे 1 कप किंवा 1 वाटी, किंवा घरातील मोठ्या चमच्याने 4 ते 5 चमचे बेसन पीठ आपल्याला घालायचं आहे. सुरुवातीला मी 3 चमचे घातले. आणि आता भजी छान कुरकुरीत होण्यासाठी 1 मोठा चमचा भरून आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा आणि बटाटा घातल्यामुळे या कॉर्न भज्याची टेस्ट अजूनच वाढते, त्यामुळे शक्य असेल तर नक्कीच घालायचं आहे, नसेल तर स्किप करू शकता. आता सर्व साहित्य असं व्यवस्थित मिक्स झालं की हे थोडंसं कोरडं वाटते, तेव्हा पाण्याचा फक्त एक शिपका मारायचा आहे. जास्त पाणी आपल्याला यात घालायचं नाही बरं, नाहीतर मग भजी कुरकुरीत होत नाही आणि जास्त वेळ कुरकुरीत देखील राहत नाही, नरम पडतात भजी लगेच. आता मिश्रण आपलं थोडंसं सुट्टं वाटते, म्हणजे भज्यासाठी हे परफेक्ट नाही आहे, सेपरेट जाणवते मक्याचे दाणे आणि कांदा वगैरे. तेव्हा आपल्याला अर्धा चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पुन्हा बेसन पीठ घालायचं आहे 2 चमचे. म्हणजे या पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी, आपण हाताने पीठ घेऊन तेलात सोडू शकतो. म्हणजे यातले मक्याचे दाणे एकदम असे सेपरेटही नकोय आणि मिश्रण जास्त एकदम पातळही नकोय, कारण हे सगळं मिश्रण असं एकमेकांना चिकटवून राहिलं पाहिजे. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल, आपण असं हाताने पीठ धरून तेलात सोडू शकतो. एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे ही पिठाची. आता लगेच आपल्याला भजे बनवून घ्यायचे आहे. त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं मी. तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग हाताने थोडं पीठ घेऊन आपल्याला तेलात सोडायचं आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल. भजे एकदम जास्त मोठेही करायचे नाही आहे, नाहीतर मग ते आतून व्यवस्थित तळले जात नाही आणि मग भजे कुरकुरीत होत नाही. त्यासाठी तसेच कढईत मावतील तेवढेच भजे आपल्याला तेलात सोडायचे आहे. आणि आता मीडियम टू हाय फ्लेमवरती ही भजी आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे. भजी एक साईड थोडीशी तळली की मग आपल्याला याची साईड चेंज करून घ्यायची आहे आणि मग आलटवून पालटवून दोन्ही साईडने भजी छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. भज्याचा रंग आता चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकाल. आणि आपला एकही भजा फुटलेला नाही आहे बरं, आणि यातले कॉर्न देखील सेपरेट झालेले नाही आहेत. भजे आता आपले एकदम कुरकुरीत तळलेले आहे, तेव्हा हे मी काढून घेते. भजे आपल्याला मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहे, म्हणजे यातलं असेल नसेल ते सर्व तेल निथळून निघतं. खूप छान क्रिस्पी झालेले आहेत भजी, आवाज तुम्ही ऐकलाच असेल. आता पुन्हा सेकंड बॅच देखील आपल्याला पहिल्यासारखीच व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. तेल सुरुवातीला व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग भजी तेलात सोडायची आहे. भजी एक साईड थोडीशी तळले की मग आपल्याला याची साईड चेंज करायची आहे आणि आलटवून पालटवून छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. सेकंड बॅच देखील आपली व्यवस्थित तळलेली आहे, रंग खूप सुरेख आलेला आहे. आता हे देखील काढून घेते मी.
यातलं देखील सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे. आणि आता सर्व भजी आपली तळून झालेली आहे. रंग किती सुरेख आला आहे तुम्ही पाहू शकाल आणि खूप छान क्रिस्पी झालेले आहेत बरं. म्हणजे वरून एकदम कुरकुरीत आणि आतून छान जाळीदार. तसेच आपला एकही भजा तेलात फुटलेला नाही आहे बरं. आणि खरंच खूपच कुरकुरीत झालेले आहेत भजी. आता हे गरमागरम भजे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता. अप्रतिम लागतात. किंवा नसेल टोमॅटो सॉस तर तसे देखील खाऊ शकता. एकदम जबरदस्त लागतात. तुम्ही फक्त एकदा बनवून बघा. मला खात्री आहे तुम्ही परत बनवल्याशिवाय राहणारच नाही. तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.